नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहोत. डाक विभाग म्हणजेच भारतीय डाक विभाग यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. इंडियन पोस्टची अपडेट आहे. जॉब आहे, आपल्याकडे PDF सुद्धा आहे, आपण ते सुद्धा चेक करणार आहोत. त्यामध्ये किती जॉब्स आहे, त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे, त्यानंतर कॅटेगरी इथे केंद्र सरकारी जॉब असणार आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आत्ताच इथे आपल्याला जॉब अपडेट भेटलेली आहे. ऑलरेडी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. वेतन येते कमीत कमी 19,000 ते 63,200 पर्यंत भेटणार आहे. फी कोणतीही घेतली जाणार नाहीये, लक्षात घ्या. आपण संपूर्ण माहिती बघून घेणार आहे आणि मेन म्हणजे लास्ट डेट आहे 28 मे 2024 असणार आहे. त्यामध्ये अर्ज कसा करायचा आहे, नोकरीचे ठिकाण कोणतं आहे, कोणती कोणती जॉब, त्याच्यानंतर जॉब प्रोफाईल आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला जॉबची गरज असेल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओज बघत चला. व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. ज्यामध्ये ॲमेझॉन वर्क फ्रॉम होम जॉब असू दे किंवा बँक रिलेटेड जॉब्स असू दे, DRDO रिलेटेड जॉब असू दे, 4th पासवर किंवा 10वी पासवर 12वी पासवर जॉब्स असू दे, असे वेगवेगळे दररोज जॉब अपडेट्स असतात. आज सुद्धा आपण एक नवीन जॉब अपडेट बघून घेऊयात. चला तर सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. भारत सरकार डाक विभाग यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. परमनंट जॉब असणार आहे. इथे PDF आहे, आपण ते सविस्तरपणे बघून घेऊया. सो इथे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट इंडिया, ऑफिस ऑफ द चीफ पोस्ट मास्टर जनरल, बिहार सर्कल, पटना सांगितलेलं आहे. इथे स्टाफ कार ड्रायव्हरसाठी जॉब आलेला आहे, म्हणजे पोस्ट आलेली आहे. आपण बघून घेऊया. ही नंबर ऑफ पोस्ट आहे. तुम्ही इन्क्रीज सुद्धा म्हणजे होऊ शकतं किंवा डिक्रीज सुद्धा होऊ शकतं, असंच मेन्शन केलेलं आहे पहिल्यांदाच. आता ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंटेंडिंग अँड एलिजिबल ऑफिशियल्स फिल अप टू 19. आता 19 इथं भरती आहे, 19 नंबरची भरती आहे, 19 पोस्ट असणार, जागा असणार आहे. ज्यामध्ये इथे मेन्शन केलेलं आहे URचे 17, EWSची 1, OBCची 0, SC 0, ST 1. वॅकन्सी ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर्स ऑर्डिनरी ग्रेड सांगितलेलं आहे. आता इथे डिव्हिजन आणि युनिट वाईज दिलेलं आहे, तुम्ही एकदा नक्कीच चेक करू शकता. सो इथे बघू शकता URचे टोटल 17 आहे, EWSचे 1, त्यानंतर STचं 1 असणार आहे. इलिजिबिलिटी कंडिशन्स म्हटलं तर इथे तुम्हाला आधी इथे सॅलरीचं हे पण सांगितलेलं आहे की बघा, लेवल 2 ॲज पर 7 CPC इन द ऑफिस ऑफ द चीफ पोस्ट मास्टर जनरल, बिहार सर्कलला असणार आहे. आता इथे नोकरीचं ठिकाण पटना आहे, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. इथे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरून सेंड करायचा आहे. सो इथे डेप्युटेशन ऑब्झर्वेशन ऑफ द ऑफिशियल्स इन द डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, एलिजिबिलिटी कंडिशन्स दिलेलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे आहे गाडीचं, तुम्हाला ड्रायव्हिंग आलं पाहिजे आहे. तुम्ही फक्त 10वी पास असलं तरी सुद्धा चालणार आहे, पण तुम्हाला अनुभवाची गरज असणार आहे. आणि इथे निवड प्रक्रिया म्हणजे चालक चाचणी होणार आहे, म्हणजे तुमची टेस्ट घेतली जाणार आहे ड्रायव्हिंगची वगैरे, सर्व माहिती इथे सांगितलेलं आहे. आता इथे सांगितलेलं आहे बघा, एज लिमिट आहे बघा 56 इयर्सपेक्षा जास्त, म्हणजे 56 वर्षापेक्षा जास्त असू नये, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर रिझर्वेशन ऑफ SC ST, नो प्रोव्हिजन फॉर द रिझर्वेशन एक्झिस्ट सांगितलेलं आहे. पिरियड ऑफ प्रोबेशन 2 इयर्स ऑर रिएम्प्लॉईड सांगितलेलं आहे. आता इथे इंटिग्रिटी सर्टिफिकेट लागणार आहे डॉक्युमेंट्समध्ये. लिस्ट ऑफ मेजर मायनर पेनल्टीज इम्पोज्ड इफ एनी असेल तर लागणार आहे, किंवा नील म्हणून तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फोटोकॉपीज तुम्हाला अटेस्टेड लागणार आहे, ज्यामध्ये ACRs फॉर द लास्ट 5 इयर्स सांगितलेलं आहे. या इथे द ऑफिस ऑफ द चीफ पोस्ट मास्टर जनरल, बिहार सर्कल, या ॲड्रेसवरती तुम्हाला विदिन 45 डेज तुम्हाला इथे काय करायचं आहे, पाठवून द्यायचं आहे अर्ज तुम्हाला पूर्णपणे. इथे अर्जाची जी कॉपी आहे ते सुद्धा अटॅच केलेलं आहे, तुम्ही नक्कीच चेक करायचं आहे. सर्टिफिकेट टू बी फर्निश्ड बाय द एम्प्लॉयर हेड ऑफ द ऑफिस, आता तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे काय काय ॲड करायचं आहे. The candidates who apply for the post will not be allowed to withdraw their candidature subsequently. आता इथे ॲप्लिकेशन कसं करायचं हे सांगितलेलं आहे बघा. नेम अँड पोस्टल ॲड्रेस पूर्ण ब्लॉक लेटरमध्ये विथ टेलिफोन नंबर, डेट ऑफ बर्थ तुम्हाला लागणार आहे, म्हणजे जन्मदिनांक, वेअर बिलॉंग्स टू लागणार आहे, वेदर बिलॉंग्स टू लागणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, स्टेटस, हे पूर्ण माहिती तुम्हाला भरून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या दिलेल्या पत्त्यावरती सेंड करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे माहिती दिलेलं आहे की तुम्हाला कोणतं नो वॅगलेन्स ऑफ डिसिप्लिनरी केस इन पेंडिंग कंटेम्प्लेटेड अगेन्स्ट श्री, असं हे सुद्धा सगळी माहिती लिस्ट लागणार आहे. ही सर्व माहिती तुम्हाला अटॅच करून तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सेंड करून घ्यायचं आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता दिलेला आहे, वेबसाईट दिलेली आहे, सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करायचं आहे. एकूण जागा 19 जागा आहे, परमनंट जॉब आहे, रेग्युलर बेसिसवरती चालक चाचणी होणार आहे, त्याद्वारा तुमची निवड प्रक्रिया होणार आहे.
28 मे 2024 लास्ट डेट आहे. ऑलरेडी फॉर्म भरणे सुरुवात झालेली. सो नक्कीच इथे ऑफलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला सेंड करून द्यायचा आहे. मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. ऑल इंडिया उमेदवार कुठूनही असू द्या फॉर्म तुम्ही सेंड करू शकता. सॅलरी सुद्धा खूप चांगली भेटणार आहे. मेन म्हणजे इथे कोणतीही फी घेतली जाणार नाही. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा चेक करू शकतात. तुम्ही मला कनेक्ट करू शकता, ज्यामध्ये दररोजच्या अपडेट्स तुम्हाला दिल्या जातात. तो आपलं इन्स्टा पेज आहे त्याला सुद्धा फॉलो करू शकता. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.